हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. आज मी बनवणार आहे पनीरची भाजी एकदम सोप्या पद्धतीने. बाहेरचा कुठलाही मसाला न वापरता घरच्या मसाल्यातच जे आहे ते अवेलेबल त्यातच करणार आहे. त्यासाठी मी 2 कांदे आणि 2 टोमॅटो, 1 मिरची, थोडं लसूण, आलं हे सगळं तव्यावर थोडं ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलं आणि याची पेस्ट करून घेणार आहे. त्याबरोबरच मी 7-8 काजू पाण्यात भिजवून ठेवले होते. ते पण राहिलेल्या कांद्या आणि टोमॅटोमध्ये मी बारीक करून घेतलं आहे. आता पनीर छानपैकी ब्राऊन कलरपर्यंत फ्राय करून घ्यायचं कढईमध्ये अगोदर. छानपैकी हे बघा असं दिसतंय, असं छान करून घ्यायचं. आता पनीर फ्राय करून झालेलं आहे. त्यामध्ये मी थोडंसं मीठ आणि लाल मिरची पावडर मिक्स करून घेणार आहे, की याच्यामुळं असं भाजीमध्ये आपण जेव्हा पनीर टाकतो तेव्हा छान दिसतं आणि टेस्ट पण छान लागते. आता त्याच कढईमध्ये तेल गरम आहे, तर मी त्यामध्ये जिरं मोहरी टाकून घेणार आहे. जिरं मोहरी टाकून झाल्याच्या नंतर कोथिंबीर पण तेलातच टाकायची, कारण की आपण बाकी जे मसाले टाकणार आहे ते जळत नाही. मी तिखट, थोडासा घरचा मसाला आणि हळद टाकून घेणार आहे. थोडं परतून घ्यायचं आणि आपण जो वाटलेला मसाला आहे ना, आलं लसूण टोमॅटो पेस्ट ती पण टाकून घ्यायची आणि छान परतून घ्यायचं. काजूची पेस्ट थोडी उशिरा टाकायची, कारण ते चिटकत नाही मग कढईला. तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. त्यामध्ये पाणी ओतत आहे. अशा प्रकारे आपल्याला पाहिजे तेवढी ग्रेव्ही तयार करून घ्यायची. मीठ चवीनुसार मीठ, थोडीशी कसुरी मेथी टाकली आहे, त्यामुळं चव अजून छान येते. आता ग्रेव्ही शिजून झाल्याच्या नंतर त्यामध्ये पनीरचे क्यूब टाकून घेतले आणि 5 मिनटं भाजीला शिजू दिलं आणि सर्व्ह केलं. हे बघा किती छान भाजी तयार झाली आहे. या खायला सगळ्यांनी. बाय.